नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत. आज आपण 7th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 1चा 6 पार्ट अभ्यासणार आहोत. मागील तासाला आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स, ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स, ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स हे पॉईंट अभ्यासले. आज आपण ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्ज आणि त्यापुढील काही पॉईंट अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहतील. चला तर आपण सुरू करूयात. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्ज. त्यापूर्वी आपल्याला एक या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काही ॲनिमल्स या ठिकाणी त्यांची यादी करून त्या ठिकाणी त्यांचं जे ॲडॅप्टेशन आहे ते ॲडॅप्टेशन हे कशा पद्धतीनं होत असतं आणि त्या ॲडॅप्टेशनचा किंवा त्या ज्या ऑर्गनमध्ये त्यांचं ॲडॅप्टेशन होत असतं त्या ऑर्गनचा उपयोग कशा पद्धतीने ते करून घेतात हे या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन मांडायचे आहे. आता या ठिकाणी आपल्याला या चार्टमध्ये 3 कॉलम आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला ॲनिमल दिलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी हे जे काही ॲडॅप्टेशन आपल्याला दिलेले आहे त्याच्याशी संबंधित प्राण्यांची नावं आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहेत. त्यानंतर तिसरा कॉलम आहे यूज ऑफ ॲडॅप्टेशन, म्हणजेच या ठिकाणी जे काही अनुकूलन या ऑर्गन किंवा ह्या प्राण्यांमध्ये जे काही ऑर्गन्स असतील त्यांच्यामध्ये हे जे अनुकूलन घडणार आहे त्याच्याशी संबंधित जे काही अवयव आहेत त्या अवयवांचा कशा पद्धतीनं या ठिकाणी उपयोग होईल हे आपल्याला या ठिकाणी नोंद करायचे आहे. आता पहिलं उदाहरण आपण घेऊयात. शार्प टीथ. हे जे ॲडॅप्टेशन आहे हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजेच टोकदार दात किंवा सुळे दात. मग या सुळे दात असणारे जे ॲनिमल्स आहेत ते कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये लायन, टायगर यांचा या ठिकाणी समावेश होतो. आणि अशाच पद्धतीचे अनेक प्राणी या ठिकाणी असू शकतील, त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहेत. त्यानंतर यूज ऑफ ॲडॅप्टेशन म्हणजे हे दातांमध्ये होणारं हे जे अनुकूलन आहे यामुळे किंवा या दातांचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे आपल्याला या पॉईंटमध्ये सांगायचे आहे. टू बिअर द फ्लेश म्हणजेच जे काही मांस आहे ते मांस फाडून खाण्यासाठी या सुळे दातांचा उपयोग किंवा मांस फाडण्यासाठी या सुळे दातांचा उपयोग होत असतो. आणि अशाच पद्धतीचे ॲडॅप्टेशन आपल्याला पुढे या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये सेकंड आहे लॉंग अँड पॉइंटेड बीक, म्हणजे लांब आणि टोकदार अशी चोच. मग ही असणारे जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये सुतार पक्षी हा जो आहे याचा आपल्याला या ठिकाणी समावेश करता येईल. आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन मध्ये आपल्याला टू कॅच द प्रे किंवा जे काही भक्ष्य आहे ते पकडण्यासाठी या ठिकाणी किंवा छिद्रांमध्ये असणारे जे कीटक आहेत ते बाहेर काढण्यासाठी या टोकदार आणि लांब अशा चोचीचा उपयोग ते करून घेत असतात. त्यानंतर शॉर्ट बीक. मग शॉर्ट बीकमध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये पॅरट याचा या ठिकाणी आपल्याला समावेश करता येईल. यामध्ये ही जी चोच आहे या चोचीचा उपयोग काही जे अन्न पदार्थ आहेत ते खाण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यानंतर लॉंग अँड स्टिकी टंग म्हणजेच लांबलचक आणि चिकट असणारी जी जीभ आहे तिचा उपयोग या ठिकाणी किंवा तिचं जे होणारं हे जे अनुकूलन आहे हे या ठिकाणी कोणत्या ॲनिमलमध्ये दिसून येतं ते आपल्याला सांगायचं आहे. ॲनिमल्स आहेत फ्रॉग किंवा हाऊस लिझार्ड. यूज ऑफ ॲडॅप्टेशनमध्ये आपल्याला सांगता येईल टू कॅच द प्रे. त्यानंतर लॉंग नेक असणारा जो ॲनिमल आहे तो आहे जिराफ. आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशनमध्ये आपल्याला सांगता येईल टू ईट द प्लांट मटेरियल
म्हणजे जे काही प्लांट मटेरियल आहे ते खाण्यासाठी. आता जिराफ हा जंगली प्राणी आहे किंवा तो जंगलामध्ये वास्तव्य करतो. जंगलामध्ये असणारी जी झाडं आहेत ती उंच उंच वाढणारी झाडं असतात. मग उंचावर असणारे जे गवत आहे ते गवत खाण्यासाठी या जिराफाला त्याच्या या उंच मानेचा उपयोग होत असतो. आता या ठिकाणी आपला पॉईंट आहे ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. आणि या ठिकाणी हे जे अनुकूलन आहे हे साधर्म्यासाठी होणारं अनुकूलन आहे. फॉर ब्लेंडिंग म्हणजे साधर्म्यासाठी, विथ द सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजेच परिसर किंवा परिसराशी असणारं जे साधर्म्य आहे त्याच्यामध्ये होणारं अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड अँड ग्रासहॉपर्स. म्हणजेच या ठिकाणी आपण सहजपणे हे जे प्राणी आहेत, कलरफुल बटरफ्लाय म्हणजेच रंगीबेरंगी अशी फुलपाखरे, लिझार्ड म्हणजे पाल किंवा सरडे, ग्रासहॉपर्स म्हणजेच नाकतोडा, हे प्राणी आपल्याला सहजपणे दिसू शकत नाही. दे गेट कॉम्युफ्लॅड ॲमिडस्ट ग्रासेस. म्हणजेच हे जे प्राणी आहेत हे प्राणी या ठिकाणी ग्रासेस म्हणजेच गवतांमध्ये सहजपणे सामावले जाऊ शकतात. पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स. आणखी पार्ट्स ऑफ प्लांट्स म्हणजेच जे काही वनस्पतींचे भाग आहेत त्याच्यावर. कसे भाग? तर स्टेम म्हणजे खोड, लीव्ज म्हणजेच पाने आणि फ्लॉवर्स म्हणजेच खोड, पाने किंवा फुले हे जे वनस्पतींचे भाग आहेत त्यांच्यामध्ये किंवा गवतांमध्ये हे जे प्राणी आहेत हे प्राणी सहजपणे मिसळून जातात. आणि त्यांचा जो रंग आहे हा रंग हा परिसराशी सहजपणे या ठिकाणी मिसळला जात असतो. आणि त्यामुळं हे जे प्राणी आहेत हे प्राणी सहजपणे आपल्याला दिसू शकत नाही. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड. आणि म्हणूनच त्यांचा जो रंग आहे हा रंग हा या ठिकाणी मिसळून जातो किंवा विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे परिसर, म्हणजे ते ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरामध्ये तो जो रंग आहे त्यांच्या अंगावर असणारा रंग आहे हा त्या रंगाशी साधर्म्य दाखवतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचे हे जे प्राणी आहेत हे आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. Changes that takes place in the various organs and life processes of organisms that enable them to live. पहा, चेंजेस दॅट टेक्स प्लेस म्हणजेच जे बदल घडून येतात इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिझम असेल, मग तो प्लांट्स असेल किंवा ॲनिमल्स असेल, तर त्यांच्या व्हेरियस ऑर्गन्समध्ये म्हणजेच विविध अवयवांमध्ये अँड लाईफ प्रोसेसेस म्हणजे जीवन प्रक्रिया, म्हणजे त्यांच्या विविध अवयवांमध्ये किंवा जीवन प्रक्रियांमध्ये जे काही बदल घडून येतात दॅट अनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू परप्युटेट देमसेल्स अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग. आणि हे जे बदल आहेत हे बदल त्यांना टू लिव्ह म्हणजे राहण्यासाठी, फीड अन्न मिळवण्यासाठी, रिप्रोड्यूस म्हणजेच प्रजनन करण्यासाठी, टू परप्युटेट देमसेल्स म्हणजे त्यांना स्वतःला या ठिकाणी स्वतःचं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवण्यासाठी किंवा स्वतः चिरायू होण्यासाठी किंवा स्वतःचं जीवन हे टिकवून ठेवण्यासाठी. अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज आणि शत्रूंपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. इन स्पेसिफिक सराउंडिंग म्हणजे काही ठराविक पर्यावरणामध्ये किंवा काही ठराविक परिसरामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी किंवा स्वतःचं शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट म्हणजेच हॅबिटॅट म्हणजे अधिवास म्हणजे त्यांच्या अधिवासानुसार. अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन. जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थिती आर कॉल्ड ॲडॅप्टेशन.
ॲडॅप्टेशन, आणि त्यालाच अनुकूलन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की अधिवास असेल किंवा अधिवासानुसार, डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट म्हणजे अधिवासानुसार अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन, आणि भौगोलिक परिस्थितीनुसार काही जे ऑर्गॅनिझम्स असतात तर त्यांच्यामध्ये टू लिव्ह म्हणजे राहण्यासाठी, फीड म्हणजे जीवन अन्न मिळवण्यासाठी, रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन करण्यासाठी, आणि स्वतः टिकून राहण्यासाठी, त्यानंतर टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम एनिमीज आणि शत्रूंपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, इन स्पेसिफिक सराउंडिंग म्हणजे काही विशिष्ट अशा पर्यावरणामध्ये किंवा परिसरामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, राहण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी किंवा प्रजनन करण्यासाठी या सजीवांचे जे ऑर्गन्स असतात किंवा जे अवयव असतात किंवा त्यांच्या ज्या काही जीवन प्रक्रिया असतात तर त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे बदल जे घडून येतात त्यालाच ॲडॅप्टेशन असे म्हणतात. म्हणजेच काही ऑर्गॅनिझममध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, राहण्यासाठी किंवा अन्न मिळवण्यासाठी काही बदल हे भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा अधिवासानुसार हे घडून येत असतात. आणि हे जेव्हा घडून येतात तेव्हा त्यांच्या काही ऑर्गन्समध्ये आणि त्यांच्या जीवन प्रक्रियांमध्ये बदल होतात, त्यालाच ॲडॅप्टेशन असे म्हणतात, म्हणजेच अनुकूलन असे म्हणतात. म्हणजेच हे जे काही अनुकूलन आहे हे अनुकूलन या ठिकाणी या सजीवांमध्ये झालेले आपल्याला दिसून येते. ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस म्हणजे अनुकूलन ही अचानक घडणारी घटना नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही हळूहळू घडणारी आणि सतत घडणारा हा बदल आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर and appearance of present day animals and animals of thousands of years ago are adaptations that occurred according to prevailing conditions. Differences in the structure म्हणजेच त्यांच्या रचनेमध्ये असणारा फरक, अँड ॲपियरन्स आणि त्यांच्या दिसण्यामध्ये असणारा फरक, ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स म्हणजेच आत्ता सद्यस्थितीमध्ये असणारे प्राणी, अँड ॲनिमल्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स ॲगो म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जे प्राणी असतील ते प्राणी, आणि आत्ता अस्तित्वात असणारे प्राणी यांच्या दिसण्यामध्ये आणि त्यांच्या रचनेमध्ये असणारे किंवा होणारे जे बदल आहेत, दॅट अकर्ड अकॉर्डिंग टू प्रिव्हेलिंग कंडिशन की जे प्रचलित पद्धतीनुसार हे जे बदल आहेत हे बदल घडून येतात, आणि या बदलांमध्ये विविध प्रकारे आपल्याला या ठिकाणी डिफरन्स म्हणजेच विविधता आपल्याला या ठिकाणी दिसून येतो किंवा फरक आपल्याला या ठिकाणी जाणवतो. इट इज आवर ड्युटी टू कॉन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आणि ही जी विविधता आहे ही विविधता टिकवून ठेवणं हे आपलं एक महत्त्वाचं असं कर्तव्य आहे. म्हणजेच या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये असणारे प्राणी असतील किंवा हजारो वर्षांपूर्वी असणारे जे प्राणी असतील यांच्यामध्ये जर आपण तुलना केली तर या दोघांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फरक आपल्याला दिसून येतो, आणि या प्रत्येकामध्ये आपल्याला जी काही विविधता दिसून येते ही विविधता टिकवून ठेवणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे ॲडॅप्टेशन आहे हे ॲडॅप्टेशन या ठिकाणी या ॲनिमलमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. पुढचा पॉईंट आहे आपला डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजेच डार्विन हे जे सायंटिस्ट होऊन गेले या सायंटिस्टने स्वतःचा असा एक सिद्धांत मांडला, त्यालाच डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजेच डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं या ठिकाणी याला संबोधलं गेलं. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स.
हे एक जीवशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी असंख्य प्रकारचे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांचा या ठिकाणी अभ्यास केला अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्वाईव्ह which can best adapt themselves to a changing environment. आता या ठिकाणी त्यांनी अभ्यास केल्याच्या नंतर म्हणजे अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती यांचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांनी एक स्वतःचा असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी असं सुचवलेलं आहे, ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर लाईकली टू सर्वाईव्ह. फक्त असेच सजीव हे काय करतील, लाईकली टू सर्वाईव्ह म्हणजे टिकू शकतील. विच कॅन बेस्ट अडॅप्ट, कोणते सजीव की जे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अडॅप्ट करू शकतील म्हणजेच त्यांच्यामध्ये अनुकूलन हे घडवून आणू शकतील. टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजे जसा पर्यावरणामध्ये, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, चेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरणामध्ये होणारा बदल. मग जसा पर्यावरणामध्ये बदल होतो त्या बदलानुसार स्वतःमध्ये जे प्राणी अनुकूलन घडवून आणतील तेच प्राणी टिकू शकतील अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि यालाच या ठिकाणी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा जो सिद्धांत आहे हा या ठिकाणी संबोधलेला आहे. म्हणजे जो सजीव टिकेल तोच या ठिकाणी किंवा जो जास्तीत जास्त सक्षम, फिटेस्ट म्हणजे सक्षम असेल तोच सजीव या ठिकाणी टिकेल. म्हणजे जो सक्षम तोच टिकेल अशा प्रकारचा सिद्धांत डार्विन यांनी मांडलेला आहे. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल आणि यालाच डार्विनचं पहिलं तत्व असं म्हटलं जातं. इफ an organism is born with a new beneficial characteristic and is able to survive, this change is preserved in the next generation. आता या ठिकाणी त्यांनी आणखी एक स्वतःचं असं तत्व त्यांनी मांडलेलं आहे. इफ an organism is born म्हणजे जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम हा जन्माला येतो विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स, बेनिफिशियल म्हणजेच फायदेशीर, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये, म्हणजेच काही नवीन फायदेशीर गुणवैशिष्ट्यासह एखादा ऑर्गॅनिझम जर जन्माला येत असेल अँड इज एबल टू सर्वाईव्ह आणि तो त्याचं जीवन हे जगू शकत असेल किंवा त्या पर्यावरणामध्ये टिकत असेल, धिस चेंज इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन आणि अशा प्रकारचा हा जो बदल आहे हा बदल पुढील पिढीसाठी, नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढील पिढीसाठी जतन केला जातो किंवा प्रिझर्व केला. प्रिझर्व म्हणजे जतन करून ठेवणे किंवा जतन करणे. म्हणजेच एखादा ऑर्गॅनिझम जन्माला आल्याच्या नंतर तो काही फायदेशीर जी काही गुणवैशिष्ट्य आहे त्याच्यासह तो जर जन्माला येत असेल आणि ही जी काही गुणवैशिष्ट्य आहेत ती पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवत असेल किंवा पुढच्या पिढीला जर देत असेल तर हा जो ऑर्गॅनिझम आहे हा ऑर्गॅनिझम या ठिकाणी सहजपणे या पर्यावरणाशी जुळवून घेताना आपल्याला दिसतो. दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल आणि यालाच डार्विनचा दुसरं तत्व असं म्हटलं जातं. अँड इट्स कॉल्ड द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि यालाच या ठिकाणी थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि सिलेक्शन म्हणजे निवड, म्हणजे नैसर्गिक निवड असं किंवा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं या ठिकाणी संबोधलं गेलं. म्हणजे अशा पद्धतीने डार्विन्स हे जे शास्त्रज्ञ होऊन गेले यांनी या ठिकाणी दोन सिद्धांत मांडले. एक म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि दुसरा म्हणजे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. अशा पद्धतीचे हे जे दोन सिद्धांत आहेत हे यांनी मांडलेले आहेत. अशा पद्धतीनं हा जो पाठ आहे हा पाठ संपलेला आहे. या पुढील
पाठ आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.